शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि स्वामी भक्तांचं ठाणे पालिकेमध्ये आंदोलन। ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थ मठाच्या कारवाई विरोधात आंदोलन। स्वामींच्या मठाच्या जागेवर पालिकेची गार्डन बनवण्याची योजना। संदीप क्षीरसागरांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर। आगामी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांना मोठा धक्का। सख्खा भाऊ संदीप क्षीरसागर यांच्यासमोर राजकीय विरोधक म्हणून मैदानामध्ये उतरणार। जळगाव शहरातील कांचननगरमध्ये किरकोळ वादातून गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू, 3 जखमी। आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर असं गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। नागपुरात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर मनसेचं आंदोलन। 20 लाखांच्या नकली नोटा घेऊन मनसेचं आंदोलन। कार्यालयाच्या बाहेर जेडीआर नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या खुर्च्या लावल्या। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा मनसेचा आरोप। अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून अक्षया नाईक यांना उमेदवारी। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादीतील दीपक देशमुखांचा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। दीपक देशमुख परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष। माजी नगरसेवकांचा देखील पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमधील अॅम्ब्युलन्स प्रकरणावरून अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा धक्का। सिल्लोड न्यायालयाकडून पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। 2014 मध्ये मंत्री असताना सत्तारांनी आमदार निधीमधून 2 अॅम्ब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल, तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। राज्यातील 170 तहसीलदारांची पदोन्नती होणार, तर 85 नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती, सोबतच 100 जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार। अजित पवारांनी पुणे जिल्ह्यामध्ये निरीक्षक नेमले। स्थानिक पातळीवर युती करण्याबाबत अजितदादांना अहवाल देणार। वेळ कमी असल्यामुळे कार्यवाही करण्याच्या अजितदादांच्या सूचना। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 29 प्रभागांचे आरक्षण सोडत उद्या जाहीर होणार। प्रभागातील 12 लाख मतदारांच्या हाती 115 नगरसेवकांचं भवितव्य। नागपूर विभागातील महसूल सेवेतील 22 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती। महसूल मंत्री बावनकुळेंच्या भूमिकेनंतर प्रक्रियेला वेग। पदोन्नतीसाठी निवडणूक आयोगाची मान्यता। खानापूर पाबे घाटामधील हिट अँड रन प्रकरणामध्ये फरार अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। फरार अभियंता चालक राहुल यादववर बेले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक बनावट अकाउंटवरून पैशांची मागणी। अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि नेत्यांकडे पैशांची मागणी। आयुक्त जी श्रीकांत यांची सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार। पुण्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार। कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तरुणाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली धमकी। तरुणाच्या आई आणि भावाच्या विरोधातही गुन्हा दाखल। मंत्री चंद्रकांत पाटलांनी झोपडीमध्ये राहणाऱ्या सनी फुलमाळीचं पालकत्व घेतलं। चंद्रकांत पाटील 50,000 रुपये महिन्याला पगारामधून देणार। सनी फुलमाळीनं कुस्तीमध्ये 17 वर्षाखालील वयोगटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे। कोल्हापूरमध्ये काढली कचऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव चौपाटीवर कचऱ्याचे ढीग। महापालिकेनं कचरा न उचलल्यामुळे कोल्हापूरकरांकडून निषेध व्यक्त।